So in the previous lecture, we have discussed about load curve. Then we have discussed about what is meant by blackout, what is meant by brownout, what are the major blackouts in the words. Okay. Then we have discussed brownout means what, why it is conducted. Then we have discussed what is meant by load shedding. That is also called as the power cut. And then we have find out some names of the load dispatch centers. Okay, out of this load dispatch center, three major load dispatch centers are in Maharashtra. That is like Ambazari, okay, Maharashtra State Load Dispatch Center. Then second is at Airoli, Mumbai, and third one is the Western Regional Load Dispatch Center at Mumbai. Okay, then what are the main objectives of Load Dispatch Center department that we have to discuss over here? So is it visible? The slide is visible to you? The slide is visible to you? The objectives of Load Dispatch Center? Yes, sir. Okay, so what are the objectives of this load Yes, dispatch sir. center? One is the major objective is what it matches the demand, power demand with the system integrity. Okay, so what does it mean? Matching the power demand with the system integrity, reliability, and security of generation, transmission facilities that we are going to discuss in detail. Basically, what is going to be happen in my power system that my demand is always less than the supply. Sorry, demand is always greater than the supply over here. Okay, so my demand is more and supply is less. Now how to just cope up with this problem? So to change this, to just find out the solution over this, what we are going to do, we want to just disconnect the load of certain area. ओके, काही एरियामधला लेट आपल्याला काय करावं लागतो, बंद करावं लागतो. दॅट इज कॉल्ड ॲज द पॉवर कट, किंवा त्यालाच आपण नॉर्मल लँग्वेजमध्ये म्हणतो लोड शेडिंग. ओके, सो दॅट आय कॅन जस्ट मॅच अप माय demand with the supply. Okay, now why it is necessary? If I am not going to match up my supply and demand, then my system get overloaded. ओके, सिस्टीमचं काय होईल, ओव्हरलोडेड. जर जर माझी डिमांड जास्त असेल आणि सप्लाय कमी असेल, तर त्या केसमध्ये काय होईल की डिमांड जास्त असल्यामुळे ती जास्तीत जास्त पॉवर घेण्याचा प्रयत्न करेल. ओके, आणि ती पॉवर तर तेवढी जनरेट होत नाहीये, माझं इनपुट कमी आहे आणि आउटपुट जास्त झालेलं आहे त्या केसमध्ये. मग त्या केसमध्ये जर मी मेंटेन नाही केलं डिमांड सप्लायचा रेशिओ, सो व्हॉट हॅपन इन दॅट केस, माय सिस्टीम गेट इनस्टेबल. Okay, system will get unstable and unstable system will collapse. ओके, सिस्टीमची स्टॅबिलिटी लूज होईल आणि सिस्टीमची स्टॅबिलिटी जर लूज झाली तर ती कोलॅप्स होईल, आणि ती कोलॅप्स झाली म्हणजे तुमचं झालं ब्लॅकआउट. मग सिस्टीमची इंटिग्रिटी आहे, जी सिस्टीम कंटिन्युअस वर्किंगमध्ये आहे, ती मेंटेन करण्याकरता आपल्याला काही पॉवर डिस्कनेक्ट करावं लागतं सिस्टीमपासून, काही लोड डिस्कनेक्ट करावं लागतं सिस्टीमपासून, आणि त्या गोष्टीला आपण म्हणतो मॅचिंग द पॉवर डिमांड विथ द सिस्टीम. Okay, so that my system reliability will improve, system integrity will maintain, and security of generation and transmission facility. आणि ते जर झालं की माझी सिस्टीमची डिमांड आणि सप्लाय जर एकमेकांना मॅच झाला, तर सिक्युअर माझी सिस्टीम जी आहे ना ती सिक्युअर आहे. कारण ओव्हरलोड झालं तर ओव्हरलोड झाल्यामुळे काय होईल की माझे जे जनरेटर असेल किंवा जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतील, दॅट मे बी अ ट्रान्सफॉर्मर, दॅट मे बी अ सर्किट ब्रेकर, किंवा जे काही बाकी रिलेज वगैरे, ते अननेसेसरी ओव्हरबर्डन होतील, आणि त्याच्यामध्ये अननेसेसरी जास्त पॉवर फ्लो झाल्यामुळे दॅट रिड्युसेस द लाईफ ऑफ दोज डिव्हायसेस. मग तुमचं जनरेशनची जी सिक्युरिटी आहे ती तुम्हाला प्रॉब्लेम येईल, ट्रान्समिशन फॅसिलिटीज पण प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात. सो मॅचिंग ऑफ पॉवर डिमांड अँड सप्लाय इज व्हेरी नेसेसरी, अँड दॅट फंक्शन इज डन बाय लोड डिस्पॅच डिपार्टमेंट. ओके, सो लोड डिस्पॅच डिपार्टमेंटचा सर्वात इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह काय आहे की तुमचं डिमांड आणि सप्लायला मेंटेन करतात. मग हे करण्याची गरज काय? सो द बेसिक नेसेसिटी ऑफ दिस वन इज दॅट माय इलेक्ट्रिसिटी शुड बी कन्झ्युम ॲट द सेम मोमेंट इट इज जनरेटेड. मी इलेक्ट्रिसिटी जेव्हा जनरेट करतोय, ज्या मोमेंटला जनरेट करतोय त्याच मोमेंटला तिला कन्झ्युम करायला पाहिजे. कारण इलेक्ट्रिसिटी स्टोअर करून ठेवणं आपल्याला इकॉनॉमिकल नाहीये. ओके, खूप कॉस्टली होते इलेक्ट्रिसिटी स्टोअर करून ठेवायला. सो व्हॉट यू आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू कन्झ्युम द इलेक्ट्रिसिटी ॲट द सेम मोमेंट इट इज जनरेटेड. ओके, सो one of important objective of LDC is to match up this demand and supply. Okay, so that my system reliability will maintain. Reliability म्हणजे काय? Reliability म्हणजे ती तुम्हाला कंटिन्युअसली पॉवर सप्लाय करत आहे with the required voltage and frequency. ओके, विथ द रिक्वायर्ड व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी. जसं आता आपण
एरियामध्ये बघतो, आपल्या एरियामध्ये जी पॉवर आलेली आहे ती सिंगल फेज आहे. सिंगल फेज मध्ये तुमचं जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत ते डिझाईन केलेले असतात 230 व्होल्टला. आपण काय म्हणतो, आपला सिंगल फेज सप्लाय 230 व्होल्ट्स आहे. ओके, बट आर यू रिअली गेटिंग टू 30 व्होल्ट? In urban area, almost we are getting to 30 volt. But if you are going to consider the case of rural area, तिथं पॉवर डिमांड जी असेल ना, तुमचं जे व्होल्टेज लेवल आहे ते 170 पर्यंत, काही काही केसमध्ये ते 150 पर्यंत सुद्धा गेलेली आहे. आणि हायर लेवलला जर गेले 250, 270, 280 पर्यंत पण जाते. मग त्या व्होल्टेजला कमी व्होल्टेज असलं तरी माझे जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत ते डॅमेज होणार, जास्त व्होल्टेज असलं तरी डॅमेज होणार. मग कमी व्होल्टेज असलं तर का डॅमेज होणार आणि जास्त व्होल्टेज असेल तर का डॅमेज होणार? कमी व्होल्टेज जर असेल तर सपोज माझं एक डिव्हाइस आहे, सपोज मी एक मोटर यूज केलेली आहे 100 वॅटची. आपला फॉर्म्युला काय असतो, P इज इक्वल टू व्ही इंटू आय. ओके, आपण याच्यामध्ये कॉस फाय वगैरे सध्या निग्लेक्ट करूया. सो माझा नॉर्मल फॉर्म्युला काय, P इज इक्वल टू व्ही इंटू आय. मग पॉवर जी आहे, सपोज माझी पॉवर असेल 1000 वॅट. एक इलेक्ट्रिकल अप्लायन्स आहे माझ्याकडे, त्याची रेटिंग किती आहे 1000 वॅट. त्याच्याकरता व्होल्टेज किती आहे, सपोज जर मी सिंगल फेजचं कन्सिडर केलं तर आपण एक आर्बिटरी सिम्प्लिफिकेशन ऑफ कॅल्क्युलेशन करता व्हॅल्यू घेणार 250. ओके, मग हे जर 250 आहे तर माझा करंट किती मिळाला मला याच्यापासून? सो माय करंट इज नियरली 4 एम्पियर. Okay, how I get 4 ampere? 1000 divided by 250, I will get 4 ampere of current. Now, this 4 ampere of current I will getting for the regular voltage. Okay, so it is divided by 250, so I will get 4 ampere of current. But now, आता आपण रुरल एरियामध्ये आपल्याला 250 व्होल्ट मिळेल असं काही सांगता येत नाही. कधी कधी मला 100, 130च मिळालंय किंवा 150 मिळालंय. तर मग तिथं काय होईल, पॉवर तर सेम आहे, तुम्ही डिव्हाइस चेंज नाही केलेले, डिव्हाइस आहे तेच आहेत तुमच्याकडे, पण आता व्होल्टेज कमी झालेलं आहे. मग व्होल्टेज किती आहे तुमचं, 250 ची ऐवजी झालेलं आहे आता 150. ओके, मग 150 व्होल्ट जर व्होल्टेज झालं तुमचं इथं 150. ओके, सो जस्ट कन्सिडर इट एज 150 इंटू आय. सो व्हॉट इज माय करंट ओव्हर हियर? माय करंट बिकम्स 1000 डिवायडेड बाय 150. Okay, 1000 divided by 150. What is the value of this one? Okay, 1000 divided by 150, nearly it is 7 point something ampere. Okay, so here my current will increase 6.6 ampere, 6.5 ampere something over here. So if you are going to observe, आपल्याला इथं लक्षात येताना काय वाटतं, काय करंट थोडाफारच वाढलेलं आहे, 6.5 एम्पियरच झालंय. बट इफ यू आर गोइंग टू कन्सिडर ओव्हर हियर, चेक दिस व्हॅल्यू इज 4. इथची व्हॅल्यू किती आहे तुमची, ही व्हॅल्यू आहे तुमची 4 आणि ही व्हॅल्यू आहे 6.5. म्हणजे नियरली किती पर्सेंट इन्क्रीज झालेला आहे त्याच्यामध्ये. सो इफ यू आर गोइंग टू कन्सिडर, द करंट इज इन्क्रीजेस बाय मोर दॅन 50%. ओके, 50% पेक्षा जास्त इन्क्रीज झालेला आहे करंटच्या व्हॅल्यूमध्ये. म्हणजे आपण विचार करा, तुम्ही एखादी मशीन, तुम्ही सायकल चालवते. ओके, सायकलची वेईंग कॅपॅसिटी असेल सपोज 200 kg, 200 kg पर्यंत सायकल वेईंग करू शकता. त्याच्यामध्ये जर तुम्ही 350 किलो किंवा 330 किलो वजन दिलं तर तुम्हाला काय होणार आहे, डेफिनेटली यू रिक्वायर्ड मोर efforts, and same thing what is going to be happen over there, the life of that device will decreases. सेम थिंग इज गोइंग टू बी हॅपन ओव्हर हियर. माझा करंट जर 4 एम्पियरच्या ऐवजी 6.5 एम्पियर करंट गेला तर इथे या करंट सोबत लॉसेस पण असतात. आय स्क्वेअर आर लॉसेस होतात याच्यामध्ये. ओके, आय स्क्वेअर आर लॉसेस, आणि आय स्क्वेअर आर लॉसेस कशाच्या रिलेटेड आहे, स्क्वेअरच्या. म्हणजे इथं 4 एम्पियरचा जो करंट होता तो किती झाला, इथं 4 स्क्वेअर इज 16. ओके, and if your resistance is 1, so it is 16 ohm. Okay, or 16 watt loss is there. इथं किती झालाय तुमचा आय स्क्वेअर आर 16 चा, पण तोच जर इथे घेतला मी 6.5. so what is the square of 6.5? we are going to consider it as a 6 only. so square of 6 is 36. Okay, so here I am considering only 6 over here. so square of my 6 is nearly 36 over. Okay, इथं 6 चा जर स्क्वेअर घेतला मी 36 आला, आणि तो पूर्ण जर घेतला त्याच्यामध्ये, सो इथं किती आहे तुमचा लॉस 16च आहे, आणि इथं किती झाला 36. ओके, मग हे जो लॉस होता ना, या लॉस पासून टेम्परेचर पण इन्क्रीज होतो. कारण हा आय स्क्वेअर आर लॉस काय करतो, आय स्क्वेअर आर लॉस आहे ना,
टेम्परेचर वाढवतो कंडक्टरचं. तुम्ही जर एखादं एक्सपेरिमेंट करून बघितलं, सपोज आपण घरामध्ये एखादा फॅन असेल किंवा साधं वायर असेल, ओके, सिम्पल एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये एक्सटेन्शन असतील, एक्सटेन्शन बोर्ड, नॉर्मल एक्सटेन्शन बोर्ड येतात, आपण नॉर्मली टीव्ही फ्रीज वगैरे करण्याकरता त्याला कनेक्ट करतो किंवा एखादा लॅम्प लावतो. सो त्या एक्सटेन्शन बोर्डला जर तुम्ही कनेक्ट केलं आणि त्याच्या जी वायर असते ती नॉर्मल फ्लेक्झिबल वायर येते ती, तर त्या बोर्डवर जर आपण नॉर्मल लोड दिला तर ठीक आहे. पण त्याच बोर्डवर तुम्ही गिझर लावलं, 3 किलोवॅटचं किंवा 1.5 किलोवॅटचं गिझर लावलं त्या बोर्डवर, ओके, आणि त्या वायरला हात लावून बघितलं तर ती लगेच गरम होऊन जाईल. मग ती वायर गरम कशामुळे होते? ती वायर गरम होतं कारण त्याच्यामधनं करंट फ्लो होत आहे आणि तो करंट काय करतोय, लॉस जनरेट करतोय. आणि तो लॉस काय आहे तुमचा, I2R लॉस. ओके, सो दॅट I2R लॉस विल रिझल्ट इन टू द इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ दिस वन. मग टेम्परेचर जर वाढलं तुमचं याच्यामधलं तर काय होणार आहे, त्याचं इन्सुलेशन कमी होईल, इन्सुलेशन डिक्रीज होईल. सिम्पल, एखादा प्लॅस्टिकचं हे असेल तुमच्याकडे, प्लॅस्टिकचं शीट असेल, ते प्लॅस्टिकचं शीट जर तुम्ही उन्हामध्ये 2-4 महिने ठेवून दिलं तर काय होणार आहे, तुम्ही नंतर त्याला जरी टच केलं तरी ते प्लॅस्टिकचं शीट ब्रेक होऊन जाईल. कशामुळे ब्रेक झालं, कारण त्याची जी स्ट्रेंथ आहे ती उन्हात ठेवल्यामुळे कमी होतं. मीन्स टेम्परेचर विल अफेक्ट द लाईफ, or temperature will reduces the life of your plastic or your rubber or something material. आणि इलेक्ट्रिकल वायर्स किंवा इलेक्ट्रिकल वाइंडिंग वगैरे जे आहेत हे कशाच्या बनलेले आहेत, तुमचं वायरचं इन्सुलेशन असतं, ते रबरचं PVC इन्सुलेशन असतं, पॉलिव्हिनिल क्लोराईड इन्सुलेशन असेल किंवा मग त्याला प्लॅस्टिक कोटिंग असेल याच्यामध्ये, ओके, किंवा मग तुम्ही जर हे केलं असेल, वायर जर बघितली त्याच्यामध्ये कंडक्टर आहे, ते ॲल्युमिनियमचा कंडक्टर असेल किंवा मग याच्यावर, आणि त्याच्यावर थिन कलरची एक वॉर्निशची लेअर असतं. तुम्ही मोटरची वाइंडिंग बघता, मोटरच्या वाइंडिंगला कॉपर कलर दिसतो, बट इट इज नॉट कॉपर कलर. मोस्ट ऑफ द वाइंडिंग्स आर नाउ डेज ॲल्युमिनियम वाइंडिंग, आणि त्याच्यामध्ये एक कोटिंग दिली जाते. ओके, दॅट कोटिंग विल ऍक्ट ॲज अ इन्सुलेशन ओव्हर देअर. प्रत्येक 2 टर्नच्या वाइंडिंग, मोटर जर वाइंडिंग ओपन करून बघितली तुम्ही मोटर, तर मोटरमध्ये वाइंडिंग नावाचा एक प्रकार असतो. वाइंडिंग मीन्स व्हॉट, वाइंडिंग मीन्स सिम्पली दिस इज अ कंडक्टर, दिस इज सिम्पल कंडक्टर. या कंडक्टरला मी गोल 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 फिरवलं तर ती झाली, त्याला म्हणतो आपण वाइंडिंग. ओके, हे असे त्याचे नंबर ऑफ टर्न्स घेतले, सो अ सिंगल राउंड इज कॉल्ड एज द टर्न. ओके, वेन आय एम गोइंग टू टेक अ नंबर ऑफ टर्न्स देन इट इज कॉल्ड एज द वाइंडिंग. ओके, मग या वाइंडिंग मध्ये हे जे 2 टर्न्स आहेत, ह्या 2 टर्न्सला एकमेकांपासून इन्सुलेट करण्याकरता त्याच्यावर एक थिन लेअर दिलेली असते वॉर्निशची. ओके, सो दॅट थिन लेअर ऑफ वॉर्निश ऍक्ट एज अ इन्सुलेटर बिटवीन 2 टर्न्स. ओके, नाउ वेन दिस टेम्परेचर, आता ही वाइंडिंग एक पर्टिक्युलर याच्याकरता डिझाईन केलेली आहे, त्यापेक्षा जर करंट वाढला तर याच्यामध्ये हीट जास्त प्रोड्यूस होईल. ओके, सपोज हा करंट आहे, हे एक वाइंडिंग डिझाईन केलेली आहे 1 एम्पियर करता, एका एम्पियरच्या मोटर करता तुम्ही ही वाइंडिंग डिझाईन केलेली आहे. पण तुम्ही त्या मोटरवर जर लोड वाढवला तर लोड वाढवल्यामुळे काय होईल, 1 च्या ऐवजी ती 2 एम्पियर करंट घेईल. मग 2 एम्पियर करंट घेतल्यामुळे याचा लॉस होईल, I2R लॉस. तो किती होईल, तो स्क्वेअरच्या टर्म मध्ये होता, 2 चा स्क्वेअर काय आला, 4. मग तो 4 टाइम्स लॉस होईल तुमचा त्याच्यामध्ये. आणि त्या लॉसमुळे काय होणार आहे की टेम्परेचर वाढेल, आणि टेम्परेचर वाढलं की वाइंडिंगचं इन्सुलेशन डॅमेज होऊन जाईल, त्याची स्ट्रेंथ कमी होईल. सो बेसिकली व्हॉट हॅपन, ऑल दिस थिंग्स आर इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. ओके, आणि ह्या गोष्टीमध्ये काय होतं की माझी रिलायबिलिटी असते ना सिस्टीमची, आपण डिस्कस करतोय रिलायबिलिटी करतोय. रिलायबिलिटीमध्ये काय होतं की सिस्टीमनी तुम्हाला कंटिन्युअस सप्लाय द्यायला पाहिजे, आणि तो एका रेंजमध्ये द्यायला पाहिजे. जेवढी तुमचा रेटेड व्होल्टेज असेल किंवा रेटेड फ्रिक्वेन्सी असेल किंवा पॉवर क्वालिटी असेल, पॉवर फॅक्टर, तो मेंटेन करायला पाहिजे. ते जर असेल तर वी आर गोइंग टू से दॅट इज माय सिस्टम इज रिलायबल. Okay, but if it's not going to supply you all these factors within the specified limit, then it is not reliable system, because that will affect the performance of my devices. Okay, just we have discussed for the under voltage, हे आपण डिस्कस केलं अंडर व्होल्टेज करता. सेम इफेक्ट इज गोइंग टू बी ऑकन फॉर ओव्हर व्होल्टेज. व्होल्टेज जर जास्त झालं तर तुमचा करंट कमी घेतला जाईल. इथं 250 च्या ऐवजी 300 व्होल्ट व्होल्टेज आलं तर डेफिनेटली माझा काय झाला, करंट कमी झालं. ओके, 300 व्होल्ट घेतल्यामुळे माझा 3.2 समथिंग करंट येईल इथं. ओके, मग करंट कमी झाल्यामुळे काय होणार आहे की लॉसेस कमी झाले आपण म्हणू शकतो. पण काय आहे, सेम टाइम्स जे व्होल्टेज वाढलं ना, तर व्होल्टेज काय करतं, व्होल्टेज ग्रेडियंट असतो, आणि तो व्होल्टेज ग्रेडियंटमुळे माझं इन्सुलेशन डॅमेज होतं. तुम्ही एक सिंपल बघता, कमी व्होल्टेज असेल तर वायर छोटी असतं, आणि जसं व्होल्टेज वाढत जाईल तशी त्याची वायर वाढत जाते. ओके, जसं आपण हेडफोन वगैरे यूज करतो, हेडफोनची वायर एकदम बारीक असतं. तेच जर तुम्ही मिक्सर बघितलं, मिक्सरची वायर थोडी जास्त आहे. ओके, शेतामधली मोटर जे यूज करतो आपण 400 व्होल्टचा, त्याची वायर त्यापेक्षा जाड आहे.
आणि तेच जर तुम्ही केबल बघितल्या इंडस्ट्रीमध्ये जे यूज होतात त्या केबलची थिकनेस त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे व्होल्टेज लेवल जर वाढलं तर इन्सुलेशन वाढतो आणि इन्सुलेशन जर वाढलं तर तुमचं त्याच्यामध्ये इन्सुलेशन थिकनेस वाढतोय. तसंच ओव्हर व्होल्टेजमध्ये काय होणार आहे, व्होल्टेज जर जास्त झालं तर त्याचे जे स्ट्रेसेस आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेसेस जे होतात, ते इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेसेस आहे ना माझ्या वाइंडिंगचे जे असेल इन्सुलेशन त्याला डॅमेज करतील आणि त्याकरता व्होल्टेज जास्त वाढलेलं पण चांगलं नाही आणि खूप कमी झालेलं पण आपल्याकरता चांगलं नाहीये. म्हणून व्होल्टेज एका लिमिटमध्ये पाहिजे, खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नाही, जे रेटेड आहे ते. आणि ते रेटेड व्होल्टेज कंटिन्युअसली जर आपल्याला सिस्टीम सप्लाय करत असेल तर त्याला म्हणतात रिलायबल सिस्टीम. ओके, नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट, सिक्युरिटी. मग सिक्युरिटीमध्ये काय येतं आता, तर सिक्युरिटीमध्ये काय आहे तुमचं, आता वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत, जनरेटर असेल, ट्रान्समिशन लाईन्स आहेत. मग या जनरेटर वगैरेला कंटिन्युअसली ऑपरेट करणं, जसं आपण घरामध्ये फ्यूज वगैरे यूज करतो, एमसीबी यूज करतो. फ्यूजचा पर्पज काय आहे, जर एखाद्या वेळेस व्होल्टेज करंट खूप जास्त प्रमाणात वाढलं तर फ्यूज ब्लो होतो आणि बाकी इक्विपमेंटला प्रोटेक्ट करतो. तसंच जनरेटर, ट्रान्समिशन लाईन यांना प्रोटेक्ट करण्याकरता आपण काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतलेले आहेत. मग त्याच्यामध्ये इन्स्टेड ऑफ फ्यूज तिथं सर्किट ब्रेकर्स यूज होतात. एअर सर्किट ब्रेकर असेल किंवा ऑइल सर्किट ब्रेकर असेल, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर असेल, असे वेगळे SF6 सर्किट ब्रेकर नावडेज इट इज कॉमनली यूज, असे वेगवेगळे सर्किट ब्रेकर यूज होतात. मग काही पॅरामीटर्स मॉनिटर केल्या जातात, त्याच्यामध्ये करंट मॉनिटर केला जातो, करंट वाढलेला आहे त्याला ओव्हरलोडिंग करतात म्हणतो, व्होल्टेज कमी झालेलं आहे की वाढलेलं आहे ते आपण चेक करतो, त्यामध्ये फ्रिक्वेन्सी चेक केलं जातं. ओके, आणि ते सर्व आपण चेक करून जर नॉर्मल रेंजमध्ये असेल तर आपण जनरेटरला ऑन ठेवतो आणि वाढलेलं असेल तर त्याला बंद करतो. So it provides the security for this one also. Then next is the regulating the system frequency. आता सिस्टीम जी आहे ना, माझ्या सिस्टीमची फ्रिक्वेन्सी, इंडियामध्ये सिस्टीम फ्रिक्वेन्सी किती आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी यूज इन इंडिया. आपल्या घरामध्ये जो सप्लाय आहे किंवा इंडियन इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेशन मध्ये फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू किती आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी इन इंडिया, ऋषिकेश पेरणे. 50 50 हर्ट्ज. ओके, सो आपल्या याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 50 हर्ट्ज. मग आता ही 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असायला पाहिजे, ती जर वाढली ना तरी प्रॉब्लेम होतो आणि कमी झाली तरी प्रॉब्लेम होतो. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन द युनिट कॉल्ड एज हर्ट्ज. ओके, सो फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड, number of cycles per second, and whatever the current you're going to use or whatever the power you are going to use for conventional purpose is your AC, ज्याच्यामध्ये असा वेवफॉर्म मिळतो तो म्हणतो अल्टरनेटिंग करंट. मग अल्टरनेटिंग करंट आहेत त्याच्यामध्ये दोन सायकल असतात, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल असतं आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल आहे. आणि एक जे पूर्ण असतं 0 पासून 360 पर्यंत, याला काय म्हणतात, एक सायकल 0 to 360. आणि अशा एका सेकंड मध्ये किती सायकल होतात त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. ओके, सो F इज इक्वल टू 1/T, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय T. ओके, आपली फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्ज. मग एका सायकलचा टाइम पिरियड किती असेल रे, व्हॉट इज द टाइम पिरियड फॉर वन सायकल, व्हॉट इज मीन बाय टाइम पिरियड, द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. Okay, or complete one cycle, it's called as the time period. Okay, so here it is the time period. एक कंप्लीट सायकल होण्याकरता जो वेळ लागतो त्याला म्हणतात टाइम पिरियड. मग 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी करता टाइम पिरियड किती आहे, व्हॉट इज द टाइम पिरियड फॉर 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. This thing already you have studied in the first year itself. What is the time period for the 50 hertz frequency? How you are going to calculate the time period? F is equal to 1/T. So T is equal to what? 1/F. T is equal to 1 divided by F. Okay. And what is the value of F over here? My value of F is 1/50. 1/50. So what is the time period I am getting over here? What is the value of time period? Divya Tambe. Okay, 0.02. Harsh Award. So 0.02 means it is 20 millisecond. एक सायकल जी आहे ना आपली एसी फ्रिक्वेन्सीची, एसी फ्रिक्वेन्सीच्या एका सायकलचा जो टाइम आहे तो आहे 20 मिली सेकंड. 1/50 मीन्स 0.002.
and when you are going to convert that 0.002 second into millisecond, it is 20 millisecond. So the time required for one complete cycle is 20 millisecond. ओके 20 मिलीसेकंडचा एक टाइम लागतो, त्याच्यापासून आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळतं. मग ही सिस्टीम फ्रिक्वेन्सी रेग्युलेट करायची आहे, ती 50च्या वर पण जायला नको आणि खाली पण नाही. पण आता कसं आहे की 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी मेंटेन करायला खूप डिफिकल्ट होतं, म्हणून आपण त्याला एक थोडंसं एक सेटिंग मार्जिन दिलेली आहे. मग ती 49.5 टू 50.5 पर्यंत मार्जिन आहे. आपली फ्रिक्वेन्सी 49.5 टू 50.5 पर्यंत व्हॅरी झाली तरी काही प्रॉब्लेम होत नाही, पण त्यापेक्षा जास्त नाही जायला नको. म्हणजे एकदमच 47, 46 किंवा 48 वगैरे पर्यंत नाही. इट शुड बी मिनिमम 49.5 or maximum 50.5. ओके, सो नाउ हाऊ द फ्रिक्वेन्सी गेट अफेक्टेड. फ्रिक्वेन्सी कशी अफेक्ट होतं आता. ओके, वी आर गोइंग टू डिस्कस वन सिंपल एक्झाम्पल. नाउ मी सायकल चालवते, माझी सायकलचा स्पीड आहे सपोज 20 किलोमीटर पर आवर. ओके, माझ्या सायकलचा स्पीड किती आहे 20 किलोमीटर पर आवर. मग 20 किलोमीटर पर आवर मध्ये माझ्या सायकलचा जो स्पीड आहे, मी सायकल चालवते एकटाच बसलेला आहे. मध्येच काय झालं, माझा एक मित्र आला आणि सायकलच्या मागे बसला, शीट असतं बॅक साईडला कॅरियरवर बसला. सो लोड विल इन्क्रीजेस. ओके, आता काय झालं, सायकलचा लोड वाढला, स्पीड तेवढाच राहील की कमी होईल. कमी होईल. कमी होईल, बरोबर आहे. तसंच काय होतं, माझ्या पॉवर सिस्टीम मध्ये जनरेटर. ओके, सायकल पण मूव्ह होतं, तसेच जनरेटर पण मूव्ह होतात. सायकलमध्ये व्हील आहे ना, सायकलचं चाक आहे ते मूव्ह होतं, तसंच जनरेटर पण मूव्ह होतो. आणि जनरेटर जेव्हा मूव्ह होतं तेव्हा ते किती सायकल कंप्लीट करतं, म्हणजे किती वेळाच गोल फिरतं एका याच्यामध्ये सेकंडमध्ये, त्यानुसार माझी फ्रिक्वेन्सी डिसाईड होतं. तसंच काय होतं की जसं सायकलवर लोड वाढल्यानंतर सायकलचा स्पीड कमी होतो, सेम केस पॉवर सिस्टीम मध्ये तुमच्या जनरेटरवर लोड वाढल्यानंतर जनरेटरचा स्पीड कमी होतो. ओके, जनरेटरचा स्पीड वाढल्यानंतर, जनरेटरचा लोड वाढल्यानंतर त्याचं नाव काय, व्ही आय के के व्ही के समथिंग, पाठवतो मी तुला. नाही त्याला काय म्हणतात. डिजिटल रायटिंग पॅड. डिजिटल रायटिंग पॅड. डिजिटल रायटिंग पॅड. ओके, सो बेसिकली व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन ओव्हर हियर. जो स्पीड आहे ना माझा, जनरेटरचा लोड वाढलेला आहे. जनरेटरचा लोड वाढल्यामुळे काय झालेलं आहे की जनरेटरचा स्पीड कमी होईल. कुठल्याही गोष्टीवर लोड जर वाढलं त्याचा स्पीड कमी होतो. मग जनरेटरचा स्पीड जर कमी झाला तर तुमची फ्रिक्वेन्सी कमी होतो. ओके, कारण काय आहे, देअर इज अ रिलेशनशिप बिटवीन स्पीड अँड फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन स्पीड अँड फ्रिक्वेन्सी. एन इज इक्वल टू 120 f/p. ओके, जसं आता, आणि हा याच्यामध्ये मी डीसी करताय, याच्या f/p नॉर्मली आपण घेतोय, त्याची ती चेंज होते. डीसी करता वेगळं आहे. ओके, ते आपण एसी करता बघतोय. 120 f/p. एफ म्हणजे काय, तुमची फ्रिक्वेन्सी आहे. ओके, आणि आता जर रिलेशन बघितलं तर माझा स्पीड कशाला प्रपोर्शनल आहे, स्पीड इज प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. म्हणजे स्पीड वाढला तर फ्रिक्वेन्सी वाढेल, स्पीड कमी झाला तर फ्रिक्वेन्सी कमी होईल. मग आपण आता बघितलेलं आहे की लोड जर वाढला तर स्पीड कमी होतो, आणि स्पीड कमी झाला तर फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, कमी होणार आहे की जास्त होणार आहे. स्पीड जर वाढला तर फ्रिक्वेन्सी काय होईल. ओके, स्पीड वाढला तर फ्रिक्वेन्सी वाढेल, स्पीड कमी झाला तर फ्रिक्वेन्सी कमी होईल. लक्षात घ्या. आर यू गेटिंग इट. सिस्टीमचा लोड वाढला तर स्पीड कमी होतो. ओके, सिस्टीमचा जर लोड वाढला तर स्पीड कमी होतो, आणि स्पीड कमी झाला तर फ्रिक्वेन्सी कमी होईल. ओके, आणि सिस्टीमवरचा लोड कमी झाला, सिस्टीमवरचा लोड कमी झाला तर स्पीड वाढेल. सिस्टीमवरचा लोड स्पीड कमी झाला तर स्पीड लोड कमी झाला तर स्पीड वाढेल, आणि स्पीड वाढला तर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. ओके, आर यू गेटिंग इट. आर यू गेटिंग इट. लक्षात येते का तुमच्या. सपोज सिंपल एक्झाम्पल परत मी रिपीट करतोय. मी सायकल चालवते, सायकल चालवताना मी सपोज 20 किलोमीटर्स पर आवर सायकल चालवते. मध्येच माझ्या सायकलवर 100 kgचा एक्स्ट्रा लोड आले. ओके, तर सायकलचा स्पीड कमी होणार, आणि ते लोड काढून घेतल्यानंतर सायकलचा स्पीड परत वाढणार. तसंच पॉवर सिस्टीम मध्ये जनरेटर आहे, जनरेटरवर वेगवेगळा लोड असतो. जनरेटरवरचा लोड वाढला तर जनरेटरचा स्पीड कमी होईल. जनरेटरचा स्पीड कमी झाला तर स्पीड आणि फ्रिक्वेन्सी मध्ये एक रिलेशन आहे, स्पीड इज इक्वल टू 120 f/p. मग
याच्यावरनं काय येतं आपल्याला, स्पीड हा फ्रिक्वेन्सीच्या प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. म्हणजे लोड कमी झाला तर स्पीड वाढतो, लोड जर कमी झाला, दिस इज लोड डिक्रीजेस, स्पीड इन्क्रीजेस. ओके, आणि स्पीड वाढला माझा तर काय होतं, फ्रिक्वेन्सी पण वाढते. ओके, म्हणजे लोड जर कमी झाला तर स्पीड वाढतो, स्पीड वाढला तर फ्रिक्वेन्सी वाढेल. तेच जर लोड कमी झाला माझा, सॉरी लोड वाढलाय आता, सो इफ माय लोड विल इन्क्रीजेस, माय स्पीड डिक्रीजेस, स्पीड डिक्रीजेस. आणि स्पीड जर कमी झाला तर फ्रिक्वेन्सी पण काय होतं, कमी होतं. ओके, सो दिस इज द रिलेशन. मग रेग्युलेट करायचं आहे मला, जर सिस्टीमची फ्रिक्वेन्सी रेग्युलेट करायची असेल तर काय करावं लागेल, मला लोडला रेग्युलेट करावं लागेल. If I want to regulate the frequency system, if I want to maintain the system frequency constant, I want to maintain my load constant. माझ्या सिस्टीमवरचा लोड मला कॉन्स्टंट ठेवावा लागेल, तेव्हाच माझी सिस्टीमची फ्रिक्वेन्सी स्टेबल राहील. आणि ते काम कोण करतं, ते काम करतं लोड डिस्पॅच सेंटर. म्हणजे सिस्टीमवरचा लोड जर जास्त वाढला तर लोड डिस्पॅच सेंटर काय करेल, लोडला डिस्कनेक्ट करेल, काही एरियाचा लोड डिस्कनेक्ट करेल. सिस्टीमवरचा लोड जर कमी झाला तर काही एरियाचा लोड त्याच्यावर वाढवेल. So that I will, the main system of my frequency of the system is going to be maintained constant. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. माझ्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत, रिसोर्सेस म्हणजे काय, आता आपण डिस्कस केलेलं आहे की ऑलरेडी माय सिस्टीम इज ग्रिड कनेक्टेड, नॅशनल ग्रिड आहे, पूर्ण इंडियाची एक सेपरेट ग्रिड आहे, पूर्ण इंडियामध्ये जेवढे जनरेटिंग स्टेशन आहेत ते सर्व एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. ओके, मग आता पुढे काही एरियामध्ये खूप जास्त पाऊस असेल किंवा तिथं वॉटर रिसोर्सेस जास्त आहे, काही एरियामध्ये थर्मल रिसोर्सेस जास्त आहे, काही एरियामध्ये सोलर जास्त आहे, काही एरियामध्ये विंड जास्त आहे. मग या रिसोर्सेसचा मला ऑप्टिमम यूज करून घेता येतो. ओके, सो तो ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ लोड डिस्पॅच सेंटर. एखाद्या एरियामधलं लोड कमी असेल आणि तिथं पॉवर जनरेट जास्त होते. ओके, एखाद्या एरियामध्ये लोड कमी आहे आणि पॉवर जनरेटिंग जास्त आहे, तर लोड डिस्पॅच सेंटर काय करेल, दुसऱ्या एरियाचं लोड त्याला कनेक्ट करेल. आणि एखाद्या एरियामध्ये लोड जास्त झालेला आहे आणि पॉवर जनरेशन कमी असेल तर त्या केसमध्ये काय करेल, तो लोड डिस्कनेक्ट करेल. सो ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ एलडीसी. देन क्विक रिस्टोरेशन ऑफ नॉर्मॅलिटी आफ्टर सिस्टीम डिस्टर्बन्स. सिस्टीममध्ये काही डिस्टर्बन्स झाल्यानंतर सिस्टीम बंद पडतो, पण त्या सिस्टीमला ऑन करण्याकरता आपण एलडीसीची हेल्प घेऊ शकतो. Thus the objective of load dispatch department is to coordinate generation, transmission and distribution of electricity from moment to moment. Okay, मग मेन ऑब्जेक्टिव्ह काय, thus the objective of LDC is to coordinate. It will coordinate the various actions, various operations. Okay, what are these? Generation is there, transmission is there, distribution is there. Okay, and utilization is there. So it will just coordinate these operations from moment to moment. Here this is very important one. It is from moment to moment. प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक क्षणाला ते त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट. सो इट इज नॉट अ वन टाइम टास्क, इट इज द कंटिन्युअस टास्क. इट इज गोइंग टू मॉनिटर द सिस्टम स्टेटस at each and every fraction of second. Continuously it is going to monitor those values to achieve the maximum security and efficiency. The function of load dispatch department are dynamic in nature. So these, whatever the load dispatch departments are there, all these load dispatch departments are dynamic in nature. Okay, they are not static. ते फक्त एकाच वेळेस चालू करून बंद होत तसं नाही, ते कंटिन्युअसली ऑपरेट करतात आणि कंटिन्युअसली चेंजिंग टेन्शन. कारण माझ्या सिस्टीमवरचं लोड प्रत्येक मोमेंटला चेंज होते, कोणी स्विच ऑन करतंय, कोणी ऑफ करतंय, काही याच्यामध्ये होतंय. सो ॲट ईच अँड एव्हरी पिरियड इन्स्टंट ऑफ टाइम द लोड ऑन माय सिस्टम इज गोइंग टू व्हॅरी. Okay, so I required a dynamic system. I does not require a static system over here. While performing the function, the policy led by the managements are strictly followed. In Maharashtra State Electricity Board, the policies that govern the operation of the load dispatch. Okay, आणि महाराष्ट्र स्टेटमध्ये कोण येतं, सॉरी महाराष्ट्रामध्ये MSEB. Okay, will decide the policies for the load dispatch center. अशा these are the various policies which are going to be just used at various levels. Now after that, what is the next thing that we are going to discuss? What are the responsibilities of the load dispatch center? Load dispatch center च्या responsibilities काय देतात? So what are the responsibilities over there? The first is demand estimation for the operational purpose. Demand किती असेल तुमची? Okay, estimate करायचंय. You are supposed to estimate the demand. ओके, कारण काय आहे मला,
डिमांड जसं असेल त्यानुसार आय वॉन्ट टू जस्ट मेंटेन माय सप्लाय. आय वॉन्ट टू जस्ट अरेंज द सप्लाय so that my demand and supply should match each other, and for that purpose I need to estimate, I need to predict. Prediction is required over there. मला फ्युचरमध्ये किती डिमांड लागणार आहे, नेक्स्ट मोमेंटला किती सप्लाय लागेल, ते सर्वच मला डिमांड कॅल्क्युलेशन्स करावं लागेल फॉर द ऑपरेशनल पर्पज. शेड्युलिंग फॉर द मेरिट ऑर्डर डिस्पॅच. ओके, शेड्युलिंग फॉर मेरिट ऑर्डर डिस्पॅच, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्या एरियाचा लोड मला डिस्कनेक्ट करायचा आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आता नॉर्मली आपण बघितलं तर फक्त रुरल एरियाचा लोड डिस्कनेक्ट केला जातो मेजर केसमध्ये. ओके, जे ॲग्रिकल्चर वगैरे जे असेल त्या केसमध्ये. इंडस्ट्रीचा लोड आहे ना नॉर्मली डिस्कनेक्ट करत नाही. लोड शेडिंग जो प्रकार आहे हा फक्त शेतामध्ये किंवा ॲग्रिकल्चर रुरल एरियामध्ये जास्त दिसेल तुम्हाला. मुंबई पुणे वगैरे या साईडला तुम्हाला लोड शेडिंग खूप कमी असेल. नाउ व्हाय? There are certain reasons for this one also, that is based on the merit order dispatch. ओके, म्हणजे तुम्हाला त्याच्यापासनं लॉसेस किती होऊ शकतात, what are the losses which may be suffer by the owner and all these things by calculating. रुरल एरियामध्ये काय असतं, ॲग्रिकल्चर बिझनेस जे असते. सो इन सम केसेस सकाळी नाही रात्री जरी लाईट आली तरी आपण रात्री झाडांना पाणी दिलं तरी त्याला एवढा इफेक्ट होत नाही. पण इंडस्ट्री जर बंद पडली तर इंडस्ट्री बंद पडल्यानंतर it may result into the loss of millions of rupees or millions of dollars. So for that purpose they are going to just collect, and from which area they will get the more revenue. Okay, so based on that they will decide to which area they are going to just do the load shedding, power cut and all these things. Regulating generation load balance. Okay, so for that purpose they are going to regulate the generation and load. What is the generation for that particular load, which is calculated with the help of the demand forecasting techniques. Schedule for the central level, central sector role and regulate it. Monitor the bilateral power supply agreement. Okay, so basically what happens, sometimes we are going to purchase the power from the neighboring say state. Just like Maharashtra will purchase the power from Gujarat as well as MP, and Maharashtra will also deliver the power to Gujarat and MP and all these things. So there is a power purchasing agreement, PPA, that is called as the PPA, power purchase agreement. Okay, so it is the responsibility of the LDC to look after this, monitor the bilateral power supply agreement, maintain the system frequency within the range of 49 to 50.5 hertz range. Okay, how you are going to maintain the frequency? By connecting or disconnecting the load. Okay, by changing the load. If the frequency will decreases, we need to decrease the load. If frequency will increases, we need to increase the load. ओके, फ्रिक्वेन्सी जर कमी झाली असेल तर तुम्हाला लोड कमी करावा लागेल. म्हणजे लोड कमी केला तर काय होईल, स्पीड वाढेल, स्पीड वाढला तर फ्रिक्वेन्सी वाढेल. ओके, आणि फ्रिक्वेन्सी जास्त झाली असेल तर लोड वाढवावा लागेल. लोड वाढवला म्हणजे स्पीड कमी होईल, आणि स्पीड कमी झाला की फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाईल. ओके, सो आउटेज प्लॅनिंग अँड मॉनिटरिंग. मग तुम्हाला जर यू नीड टू डिसाइड वेल इन ॲडव्हान्स that when you are going to go for the power cut and all these things, and inform the customer regarding this one, and you need to monitor the status of that. Restoration procedure planning and implementation. Reactive power management and voltage control, this is very important over there. There are three types of power in case of AC supply: active power, reactive power and apparent power. So basically they are denoted by this one. V is equal to, say, so basically what they are going to do, my active power is normally represented by P, reactive power is represented by Q, and apparent power is represented by S. So the relation is S is equal to P plus JQ. Basically, if I want to just show these three powers, so active power, apparent power and reactive power, I have to use this nomenclature. S for the apparent power, P for active power, okay, and then Q for the reactive power. So when I am going to use, S is equal to P plus JQ, P plus JQ, okay, where P is my active power, Q is the reactive power and S is the apparent power. So S means VI, okay, and this P means VI cos phi. Okay, so Vi cos phi, that is called as the active power, which is actually consumed in the system, and Q means your Vi sin phi. Okay, so it should be Vi sin phi.
Okay, so it should be S square is equal to P square plus J square Q square. So when you are going to solve over here, so basically you are not interested in that, we are interested in only this one. Reactive power means Vi cos phi and reactive power means Vi sin phi. Okay, so what you are going to do, we are going to just interested more in this one, reactive power. Reactive power compensation is required in this system because basically this reactive power is very important to maintain the system voltage profile. ओके, सिस्टीमचं जे व्होल्टेज आहे ते मेंटेन करण्याकरता मला रिएक्टिव्ह पॉवर खूप कामाची आहे. सो आय नीड टू यूज दॅट रिएक्टिव्ह पॉवर compensation methods and all these things. So for that purpose, synchronous condensers are used, capacitor banks are used for maintaining the reactive power within the system, and voltage control is there. Voltage control means what? Maintaining my sending voltage and receiving voltage within the limit. ओके, बेसिकली काय असतं की हा एक पॉइंट आहे आणि हा दुसरा पॉइंट आहे. हा पॉइंट ए आहे, हा आहे माझा सेंडर, दिस इज कॉल्ड एज द सेंडर. हा पॉइंट डी आहे, हा आहे रिसिव्हर, अँड देअर इज अ इन बिटवीन सम डिस्टन्स. That distance may be in the kilometers, 10 kilometer, 20 kilometer or something. So basically if I want to send a 100 volt of voltage from this one, my value of voltage is 100 volt. At the receiving end I am not getting 100 volt, I am getting less than 100 volt, that may be 90 volt, 95 volt something. Now why? Because when my voltage is passing from point A to point B, there is something is called as the voltage drop. V is equal to IR. Okay, because it has to pass through the resistance and it has to pass through the conductor, and conductor has certain resistance. So this resistance parameter plays an important role over here, and that will result into the voltage drop over there. So there may be 5% voltage drop or something by that based on the length of the system and all these things. So for maintaining that voltage constant, I have to go for your reactive power compensation method. Then next that we are going to discuss here is these are the some things that we are interested responsibilities of the load state level load dispatch centers. Okay, देन लोड शेडिंग इम्प्लिमेंटेशन. आता लोड शेडिंग करायचे असेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, त्याचं टाइम टेबल वगैरे सगळं बनवून त्या त्या एरियामध्ये कन्फर्म केलं जातं, अँड देन दे आर गोइंग टू बी अँड कॉन्ट्रीब्यूट coordination with the regional load dispatch center and other constituents. ओके, हे तर झालं एक LDC स्टेट लेवल लोड डिस्पॅच सेंटर झालं आपण बघितलं. पण याचं मेन काय, रिजनल लेवल लोड डिस्पॅच सेंटर सोबत पण त्यांना कोऑर्डिनेट करावं लागतं. जसं स्टेट लेवलमध्ये काय, तुमचं एक अंबाझरी आणि एक one is at Ambazari, Nagpur, and second one is at Airoli, Mumbai. Okay, these are the state level load dispatch center, but the regional load dispatch, western region load dispatch center is in Mumbai, that is the regional load dispatch center, so we need to coordinate with them also. Okay, so the regional load dispatch centers shall be the apex body to ensure the integrated operation of the power system. तुमचे जे रिजनल लेवल लोड डिस्पॅच सेंटर असतात ते काय आहेत की अपेक्स बॉडी मीन्स द टॉप मोस्ट बॉडी. ओके, जसं अपेक्स सुप्रीम कोर्ट असतं, सुप्रीम कोर्ट इज द अपेक्स बॉडी. तसंच याच्यामध्ये काय RLDC जे आहेत रिजनल लेवल लोड डिस्पॅच सेंटर, दीज आर द अपेक्स बॉडी अँड दे विल इन्शुअर द इंटिग्रेटेड ऑपरेशन ऑफ द पॉवर सिस्टम इन कन्सर्न रिजन. कुठल्या रिजन मध्ये कसं वर्क करायला पाहिजे इंटिग्रेटेड, दॅट इज डिसाइडेड बाय द RLDC. The regional load dispatch center shall comply with such principles, guidelines and methodologies in respect of wheeling and optimum scheduling and dispatch of electricity as the central commission may specify in the grid code. Okay, so this is the function of your RLDC. RLDC shall comply all such principles. त्यांनी ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या असतील, मेथड सांगितलेले आहेत, ओके, त्या सेंट्रल कमिशनने ज्या काही सांगितलेल्या आहेत त्यांनी ॲज पर द ग्रिड कोड दे नीड टू फॉलो दिस. The RLDC center shall be responsible for optimum scheduling and dispatch of electricity within the regions and in accordance with the contracts entered into with the licensee or generating the companies operating in the region. आता RLDC कोणासोबत कोऑर्डिनेट करतं, आता आपल्या याच्यामध्ये काय दोन नॉर्मली काही गव्हर्नमेंटचे पॉवर प्लांट्स आहेत आणि काही पॉवर प्लांट्स आहेत. जसं अदानी पॉवर प्लांट आहे तो प्रायव्हेट, दॅट इज अ प्रायव्हेट पॉवर प्लांट. देन सेकंड वन इज हिअर सिन्नर जवळ एक नवीन पॉवर प्लांट चालू होते, दॅट इज सोफिया. ओके, सोफिया और आय थिंक इट इज नो, सोफिया इज ॲट अमरावती, नियर बाय अमरावती. So I don't remember the name of that power plant. So it is a power plant over there. Eclair is a government power plant. Eclair is a तो government power plant है. Suzlon चा जो है that is a power plant. So
if you are supposed to enter with the license agreement, that agreement of purchasing the power, so that is called as the PPA, power purchase agreement. Okay, then monitor the grid operation. Whatever the grid is there, national grid, state grid, so you need to monitor the operation of those grid. Keep account of quantity of electricity transmitted through the regional grid. तुम्हाला एक अकाउंट मेंटेन करावं लागतं, आपण किती युनिट ट्रान्समिट केलेले आहेत रिजनल ग्रिड, अँड कंप्लायन्स ऑफ डायरेक्शन्स ट्रान्समिशन विद इन द स्टेट रिजनल ग्रिड. Exercise supervision and control over the interstate transmission system. Okay, so you need to continuously monitor the operation of your स्टेट ग्रिड, इंटरस्टेट ग्रिड. म्हणजे दोन ग्रिड जेव्हा एकमेकांना कनेक्ट केलेल्या असतात त्याला म्हणतात इंटरस्टेट ग्रिड. पण you need to control over that one. Be responsible for carrying out real-time operation for the grid control, and you are responsible for carrying out whatever the real time. Real time means what? At the same moment, as we already discussed, that whatever the electricity that we are going to consume should be generated at the same moment, so it should be the real time system. Okay, and dispatch of electricity within the region through secure and economic operation of regional grid in accordance with the grid standard and grid code. Okay, so for that purpose you need to refer the grid standard as well as the grid code. The regional load dispatch center may levy and collect such fees and charges from the generating companies or licensing engage in the interstate transmission of electricity as may be specified by the central communication. And as a LDC, they should collect, they have the right to collect certain fees and charges from the generating companies which are in license agreement with the interstate transmission of electricity. Okay, which is specified by the central commission. So now for today it is sufficient. uh, so 2 to 3 things that we have discussed important today, that what is the LDC. LDC means load dispatch center. Then why load dispatch centers are required, what are the objectives of load dispatch center. Okay, so you have to just go through all these things. I will just upload this video on say our LMS. Okay, is there any problem? No, sir. Okay. Okay, so we'll stop over here today. Thank you, sir.